अक्षयजी कांबळे यांच्याकडून चांगला खेळ दाखवला त्याकरता 1000 रुपयाचे रोख पारितोषिक आलेले आहे। शिवसाई 11 या संघाला अक्षयजी कांबळे यांच्याकडून 1000 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात आलेले आहे। एक चांगला खेळ त्यांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवला होता त्या कारणाचं। जास्त चौके तू मारलाय तो वंशिलाने बीबीएससी हा स्कोर जाईल ए मी काय म्हणतो एकाला जेवायला बोलू का जेवायला अजून 10 मिनिटं लागतील ओके आशुतोष एकाला बोलव मी जातो 10:50 ची ट्रेन आहे जाम टाइम बॅटिंग ऑफ बीबीएससी हे मयूर भर एक वीरा चषकाचा वीरा शरद हो बोल बाला एक वीरा चषकाचा वीरा शरद हो बोल बाला आमच्या रचितदादाचा एक वीरा चषक फेमस झाला आमच्या रचितदादाचा एक वीरा चषक फेमस झाला रचितदादाचा एक वीरा चषक फेमस झाला आमच्या रचितदादाचा एक वीरा चषक फेमस झाला। बीबीएससी आणि वंश 11 दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी इथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि हा चालू असणारा सामना केवळ 3 षटकांचा राहील। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघांना विनंती की आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे। यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे सुनील। पहिला चेंडू त्यांनी अतिरिक्त दिला 3 धाव आल्या त्यावरती। आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 5 धावांचा खेळी। मास्टर माइंड हायलय भारी पब्लिक फिदा त्याच्यावर सारी मास्टर माइंड हायलय भारी पब्लिक फिदा त्याच्यावर सारी आहे मनवेल पाड्याची शान आहे मनवेल पाड्याची शान। 3 चेंडू आतापर्यंत 5 धावांची गेल्या त्याला एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय XYZ। यावेळेला कार्तिक बॅट फलंदाजी मार्कवर हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढलाय 1 धावासाठी। 6 धावा 4 चेंडू 6 धावा। एक तेज तर्रार गोलंदाज जेमसन। एक बाउन्सर रीतीचा चेंडू। 5 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक। पुन्हा एकदा एक आगळा वेगळा चेंडू हात वर करत टाकलेला। 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावचा प्रयत्न निर्धाव। 1 धावावरती समाधान। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 7। चला तर मग एक पाठीमागे आपल्यासाठी बँजो ठेवलेला आहे जे जिंकलेत त्यांनी पाठीमागे नाचायला जायचंय। रचित पाटील आहे वनमॅन लाखो करोडो दादाचे फॅन रचित पाटील आहे वनमॅन लाखो 2 चेंडू 11 धावा। दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। चेंडू चालला डिक्लेअरच्या स्वरूपात ऑफ साइडला 1 धाव। यावेळेला फलंदाजी मार्कवर आहे डावखुरा हाताचा कार्तिक।
खूप लांब खूप लांब खूप लांब वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. करोडो दादाचे फॅन रचित पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन रचित पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. 4 चेंडू 17 धावा. 5वा चेंडू मोठा फटका समोर. एक धाव चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर आहे जॉस हेझलवूड. शेवटचा चेंडू मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू बाहेर चाललाय डगआउट मध्ये. फलंदाज माघारी परततोय डिझाई. नवीन फलंदाज कल्पेश फलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू कल्पेश. नो अतिरिक्त धाव. चला एक पारितोषिक आलं. भाऊ मात्रे यांनी जर का लगातार 3 चौकार मारले तर हे तर उर्फ पगला याच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तीन चौकारच्या आधी ना पहिला चौकार यावा लागेल. कारण की 3 चौकार लगातार मारणं त्यासाठी पहिला यावं लागणं मैदानाच्या आतमध्ये जरूर सर. ओव्हर टू मयुरेश. जसं फलंदाजासाठी पारितोषिक आले त्याचप्रमाणे गोलंदाजासाठी देखील पारितोषिक आहे की लगातार 3 विकेट्सवरती त्यांना देखील 5000चं पारितोषिक आहे. एफर्ट्स लावायचे आहेत फलंदाजाने आणि गोलंदाजाने त्याचप्रमाणे दिलंय राज बोले यांनी. सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचा शतक. शेवटचे 2 चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाहेर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. 111. शेवटचा शतक. शेवटचा चेंडू. ओव्हरऑल टोटल धाव संख्या होते 20 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 20 आणि 21 धावांचं आव्हान आहे ते VVSC संघाला. कशा प्रकारची फलंदाजी हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यावेळेला खराब थ्रो आणि या खराब थ्रोच्या याच्यामध्ये निघाले 3 धावा. जिकडे 1 धाव निघणार होती त्या ठिकाणी 3 धावा प्राप्त केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि त्याचप्रमाणे अतिशय खराब थ्रो पाहायला मिळाला 111 संघाकडून. दोन चेंडू 3 धावा. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. बॅट चेंज झाले या ठिकाणी. मोठे फटके येतील वाटते. हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफ साईडला. 1 धाव. 3 चेंडू 4 धावा. 18 चेंडूमध्ये 21 धावांचं आव्हान होतं. 5वा चेंडू इक्बाल सर यांचा आणि सुंदर फटका पाहायचा प्रयत्न.
एक धावावरती समाधान मानायला लागतंय 111 संघाला. 4 चेंडू 5वा चेंडू मोठा फटका सरळच्या दिशेने चेंडू झालाय 4 धावांसाठी चौकार. एक धावांसाठी ओव्हरऑल एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावांची खेळी. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. सुंदर फलंदाजी 1-4. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. नवीन गोलंदाज या ठिकाणी कुमार. गोलंदाजी मार्कवर. ओपनिंग फलंदाज सुंदर फलंदाजी करत असताना हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढलाय 1 धावांसाठी. 11 धावा. एक चेंडू 11 धावा. कुमार गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू. यावेळेला फुलटा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज रनआउट होतोय. बाद. जर कुमार यांनी हॅट्रिक काढली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्या कॉमेंटेटर कडून. 4 चेंडू 13 धावा. माफी असो 4 चेंडू 14 धावा. 2 चेंडू शिल्लक कुमार यांचे. चला तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्या तरी सुद्धा कॉमेंटेटर कडून पारितोषिक आहे 500 रुपयांचं. एक सफळ झालाय. फलंदाज सफळ. रिव्हर्सचा शॉट डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. 7 वो सुपला शॉट. योकांचा धावा आहे का? 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. नो वर निर्धाव चेंडू. पुन्हा मोठा फटका. चेंडू ड्राईव्ह केलाय. निघून चालाय. 4 धावांसाठी विजय संघ ठरतो. तर दुसरा संघ असणारा ओम साई मनवेलपाडा आजच्या दिवशी टॉप 8 च्या दिशेने जाताना दिसला. ओम साई मनवेलपाडा